पाहूयात पुढची बातमी। तब्बल 2 दशकांनंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय। ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्का बसलाय। आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 8 आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही असं कोर्टाने म्हटलंय। सगळ्या महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं। या हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील आणि इतर 8 जण आरोपी होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता। दरम्यान या प्रकरणी सीबीआय आता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे। 127 साक्षीदार तपासण्यात आले असं कोर्टाने म्हटलं। माफीच्या साक्षीदारावर आधारित संपूर्ण खटला। मृत्यूचं कारण तपासण्यासाठी साक्षीदार तपासले। माफीच्या साक्षीदाराचा ताबा अवैध होता। माफीच्या साक्षीदाराचा कबुली जबाब संदिग्ध होता। सगळ्या साक्षी पुराव्यांच्या आधारे उहापोह केला। मारहाणीनंतर माफीच्या साक्षीदारानं जबाब बदलला। क्राईम ब्रांचनं सरकारी पक्षाला एकही प्रश्न विचारला नाही। सरकार पक्षानं कबुली जबाब न्यायालयावर सोपवले। पारसमल जैनचा जबाब नोंदवताना कुठलीही काळजी घेतली नाही। आरोपीचा केवळ जबाब नोंदवण्याची तरतूद नाही, नोंदवले गेलेले जबाब आक्षेपार्ह ठरतात। माफीच्या साक्षीदाराचा पहिला जबाब कायद्याला धरून नाही। सरकारी वकिलांनी जबाबदारी सांभाळली नाही। घोर चुकीमुळे भक्कम पुरावा हुकला। सीडीआर लोकेशन मागवलेच नाही। सीबीआयनं पकडलेल्या आरोपींचे मोबाईल सुद्धा जप्त नाही। जबाबात राकेश मारियांचा उल्लेख नाही। राकेश मारिया यांच्यामुळे कबुली जबाब दिले। मारिया माफीच्या साक्षीदाराचे जबाब वेगळे। आरोपींची गाडी जप्त केली, ती जळून गेली होती। गाडीचा रंग दिसत नव्हता। पंचनाम्यात गाडीचा रंग हिरवा असल्याचं नमूद केलं। माफीचा साक्षीदार विश्वासू नाही। माफीच्या साक्षीदारानं वारंवार जबाब बदलले। पहिला कबुली जबाब कायदेशीरदृष्ट्या त्रुटीपूर्ण। तपासात अनेक तांत्रिक त्रुटी आणि उणीवा। संशयाच्या आधारे दोष सिद्ध करता येणार नाही। तर या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पद्मसिंह पाटील, दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवकांची सुद्धा यावेळी मुक्तता करण्यात आली। शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे, पारसमल जैन याची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली।